अतिशय धक्कादायक गोष्ट सातारा जिल्ह्यामध्ये समोर आलेली आहे। सातारा जिल्ह्यातील न्यायाधीश धनंजय निकम यांना अटक होण्याची पूर्णपणे शक्यता आहे। या क्षणाची महत्त्वाची बातमी सर्वांसमोर येत आहे। या घटनेची न्यायाधीशानं जामीन देण्यासाठी फिर्यादींच्या वडिलांना 5 लाखांची मागणी केली आहे। यावेळी पैसे घेत असताना षडयंत्र रचण्यात आला आणि त्यावेळी मध्यस्थीने पैसे टाकून आपली पळवाट काढली। या घटनेनंतर न्यायाधीश धनंजय निकमसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर अँटी करप्शन विभागातही सातारामध्ये कारवाई केली आहे। आता धनंजय निकम या न्यायाधीशाला अटक होण्यासाठी हायकोर्टात पत्र देण्यात आलं आहे। आता हायकोर्टाच्या आदेशानंतरच धनंजय निकम या न्यायाधीशाला अटक होणार। तर या क्षणाची अतिशय विचार करायला लावणारी बातमी आपण सर्वजण पाहत आहोत। न्याय देणारे न्यायाधीशच आता भ्रष्टाचारांनी आपले हात काळे करत आहे। आपण या शिर्डी न्यूजच्या माध्यमातून बघत आहोत। सातारा जिल्ह्यातील न्यायाधीश धनंजय निकम यांना अटक होण्याची पूर्णपणे शक्यता आहे, कारण फिर्यादीच्या वडिलांना जामीन देण्यासाठी 5 लाखांची मागणी त्यांनी केली होती आणि महत्त्वाचं म्हणजे हे पैसे येताना त्यांना रंगेहात पकडण्यात आलंय। मात्र त्यांना अजूनही अटक करण्यासाठी वेळ आली आहे, अटक व्हायची बाकी आहे। तर अँटी करप्शन विभाग हे आता फक्त हायकोर्टाच्या पत्राची वाट बघत आहे। पुढील अपडेट लवकरच आपल्याला शिर्डी न्यूजवर कळवले जाईल। शिर्डी न्यूज संगमनेर, संपादिका कृष्णा अजित कुमार सारडा।